आपल्यावर राज्याचे कॅबिनेट मंत्री शिवेंद्रराजे भोसले आहेत। राजे, राज्याचा अर्थसंकल्प जो आहे तो सादर झालेला आहे। सार्वजनिक बांधकाम खात्याला भरीव निधी आहे अर्थसंकल्पामध्ये घोषित करण्यात आलेला आहे। यादीची थकीत बिलं असतील किंवा मग पुढचे आगामी प्रोजेक्ट जे आहेत निधीमध्ये तुमचं खातं जे आहे ते व्यवस्थित चालेल असं वाटतं? नाही, 100% मोठ्या प्रमाणावर निधी दिलाय आणि सार्वजनिक बांधकाम विभाग हे एक मोठं राज्याशी सगळीकडं कनेक्ट असणारं खातं आहे। सगळीकडं संबंध सार्वजनिक बांधकाम विभागाचा येतो आणि या एवढ्या मोठ्या तरतुदीतनं आम्हाला एक तर कामं जी आमची पूर्वीची चालू आहेत ती गतीनं करता येतील, दर्जेदार करता येतील आणि पुढच्या कामांचं पण नियोजन आम्हाला करता येईल। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रस्त्याची कामं जी आहे ते महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती होणार आहेत, ज्याचा अजित पवारांनी सभागृहामध्ये उल्लेख केला। आगामी नक्की धोरण काय असणार आहे गतिमान महाराष्ट्राचं नक्की? या याच्यामध्ये आम्हाला गतिमान महाराष्ट्र जे आपण म्हणतो याच्यामध्ये आम्हाला सूचना मुख्यमंत्र्यांनी ह्याच दिल्यात की जी कामं आता आपल्याला घ्यायची ती कामं राज्याच्या प्रगतीच्या दृष्टीनं आणि राज्याच्या उभारणीच्या दृष्टीनं गरजेची आपल्याला कामं घ्यायची। मग आपलं पोर्टची कनेक्टिव्हिटी असेल, आपल्या धार्मिक स्थळांची कनेक्टिव्हिटी असेल, मोठी गावं असतील त्यांची कनेक्टिव्हिटी असेल, काही ठिकाणी गडकिल्ल्यांची कनेक्टिव्हिटी असेल की ज्या ठिकाणी लोक इतिहास समजून घेण्यासाठी जातात, तिथनं प्रेरणा घेण्यासाठी जातात, तर या गोष्टी आपल्याला कनेक्ट करायच्या। आणि आता पुढचं नियोजन आमचं तसं आहे। कुंभमेळ्याची आता कामं ती एक आपल्याला, कारण वर्ष 2 वर्षात कुंभमेळा आपल्या इथं होणार आहे, ती कामं आम्हाला पूर्ण, तर त्याची एक तरतूद केली आहे। असं तुम्ही बघा गडचिरोलीला तुमच्या ज्या मायनिंगचे तिथे आहेत त्याला इन्फ्रास्ट्रक्चर देण्यासाठी त्याची तरतूद केली आहे। त्यामुळे जे राज्याला गरजेचं आहे इन्फ्रास्ट्रक्चर, जे राज्याच्या प्रगतीमध्ये हे करणार आहे अशी कामं आपण आता घेतो। छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक असेल किंवा मग संभाजी महाराजांचं, त्यासाठी सुद्धा निधी जो आहे तो राज्य सरकारनं घोषित केलेला आहे। तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज आहात, एक राजघराण्यातली व्यक्ती म्हणून आजच्या या निर्णयाकडे कसं पाहता? 100% म्हणजे आजच्या निर्णयामुळे अभिमानच आहे आम्हाला, मुख्यमंत्र्यांचा, अजितदादांचा, आपल्या शिंदे साहेबांचा अतिशय मोठा आणि मराठी माणसाच्या दृष्टीनं अभिमानाचा निर्णय घेतला आहे। आज राज्याच्या बाहेर जाऊन स्मारक निर्माण करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे, ह्याचं मनापासून मी स्वागत करतो आणि आम्हाला मनापासून अभिमान आहे। शेवटचा एक प्रश्न, औरंगजेबाच्या कबरीवरून बराच वाद निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतो। औरंगजेबाची कबर हटवावी अशा पद्धतीची मागणी केली जाते। एक छत्रपतींचे वंशज म्हणून नक्की तुमची मागणी काय असणार आहे? देवेंद्रजी असं म्हणाले की याला ISIचं संरक्षण जे आहे ते काँग्रेसच्या काळामध्ये मिळालेलं आहे, त्यामुळे कायदेशीर एक चौकट जी आहे याच्यामध्ये पाहायला मिळते। यावर आता मुख्यमंत्री निर्णय घेतील योग्य, पण कसं आहे की म्हणजे काही लोकांनी जी कॉन्ट्रोवर्सी उभी केली संभाजी महाराजांवर गरज नसताना टीका करून, मला वाटतं त्यांचं ते जे होतं की ह्याच्यातनं काहीतरी राज्यामध्ये वातावरण गढूळ झालं पाहिजे। आता असं केल्यावर स्वाभाविक एक रिॲक्शन काहीतरी ते येणारच। शेवटी आपल्याला माहिती आहे की ॲक्शनला रिॲक्शन असतील आणि ती रिॲक्शन आता शिवभक्तांना आली आहे की बुवा तुम्ही जर गरज नसताना संभाजी महाराजांवर आणि छत्रपतींचा जो इतिहास आहे तो कमी करण्याचा आणि प्रश्नचिन्ह उभा करण्याचा प्रयत्न करत असाल तर मग त्याच्यावर रिपरकशन जे म्हणतो आपण ते येणारच आणि ते आलेत। कबर हटवली पाहिजे। हा, आता कायदेशीर जे असेल ते वरून CM साहेब जे असतील ते निर्णय करतील। पाहतोय की कायदेशीर निर्णय जो आहे तो या बाबतीमध्ये मुख्यमंत्री घेतील अशी प्रतिक्रिया शिवेंद्रराजे भोसलेंनी दिल्याचं पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन मनीष सोनू, प्रदीप कापसे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।